Hi everybody, welcome all of you. आता आपण एक्सरसाइज 6.2 पाहतोय. पहिलं एक्झाम्पल आपण बघितलं की जे होतं डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम ए लाईन असं होतं. त्याच्यामध्ये आपण अल्फा बार कुठे चेक केला, ए बार कुठे आहे, बी बार कुठे आहे बघितला, आणि मग पी एम इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ इन मॉड्युलस अल्फा बार मायनस ए बार ब्रॅकेट स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा बार मायनस ए बार डॉट बी बार आपण मॉड्युलस ऑफ बी बार ब्रॅकेट स्क्वेअर करून त्याची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आणि याला वेगळी एक पद्धत पण आहे. ठीक आहे, तर ही थोडी सोपी वाटते म्हणून मी तुम्हाला ती पद्धत सांगितली. नेक्स्ट आपण एक्झाम्पल बघू, त्याच्यातून बघूया. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द फुट ऑफ द परपेंडिक्युलर. कोऑर्डिनेट्स बघायचे आहेत आपल्याला फुट ऑफ परपेंडिक्युलरचे, म्हणजे एम जो असतो ड्रॉ केलेला असतो ना परपेंडिक्युलर ऑन दॅट लाईन, त्याचे फुट ऑफ परपेंडिक्युलरचे कोऑर्डिनेट्स बघायचे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द फुट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द पॉइंट 2i cap minus j cap plus 5k cap to the line r bar is equal to 11i cap minus 2j cap minus 8k cap plus lambda 10i cap minus 4j cap minus 11k cap. आता मग आपल्याला पुढे बघूयात. आता आपण कन्सिडर करू सोल्युशन मध्ये. आपल्याला एक लाईन कोणती दिली बघूया. पासिंग थ्रू कुठून सांगितलं आहे, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द पॉइंट दिलाय. पी ऑफ अल्फा बार काय आहे, 2i cap minus j cap प्लस 5k cap, आणि लाईन दिली आर बार इज इक्वल टू 11i cap minus 2j cap minus 8k cap plus lambda in bracket 10i cap minus 4j cap 10i cap minus 4j cap minus 11k cap. आता इथं हा आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार आहे, आणि हा पी बार, बरोबर ना, म्हणजे अल्फा बार आहे. पी ऑफ हा ए बार झाला, हा बी बार झाला, आणि हा अल्फा बार. म्हणजे लक्षात आलं. तर आपल्याला काय करायचं आहे, इथं डायरेक्ट आपण फाइंड आउट करू शकतो काय, डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. आपल्याला काय करायचं आहे सांगितलंय, ऑल्सो फाइंड द लेंथ. हा ओके, ऑल्सो फाइंड द लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर असं म्हटलंय. मग आता लेंथ पण काढायची, बरोबर आहे. मग आपल्याला पीएम आला पाहिजे, काढता आला पाहिजे पीएम बार, म्हणजे आपल्याला व्यवस्थित चालता येईल. मग आता आपण असं घेऊयात, हा पी ऑफ अल्फा बार आहे, इथे एम परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय, इथं हा ए ऑफ ए बार आहे, आणि पॅरलल बी बार असणार. ठीक आहे, आता आपण म्हणू लेट एम बी द foot of the perpendicular drawn from the point कुठला P, कोड आहे 2i cap minus j cap plus 5k cap. ठीक आहे, त्याच्यानंतर टू द लाईन, हा फुट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन असं सांगितलंय फ्रॉम द पॉइंट P टू द लाईन कोणती आहे, आर बार इज इक्वल टू 11i cap minus 2j cap minus 8k cap plus lambda in bracket 10i cap minus 4j cap 11k cap minus 11k cap झाला. ठीक आहे, अशा पद्धतीने इथपर्यंत आपण आलो. लेट द पोझिशन वेक्टर ऑफ एम बी. आपल्याला कोणाचे पॉइंट्स काढायचे त्यांचे. लेट द पोझिशन वेक्टर ऑफ एम बी कसा येणार, 11i cap minus 2j cap minus 8k cap plus lambda 10i cap minus 4j cap minus 11k cap, which is equal to येणार 11 plus 10 lambda. आता हा
एम जो आहे तो कशावर आहे, याच्यावर आहे, म्हणजे 11 + 10 लॅम्बडा आय कॅप मायनस बोथ मायनस 2 + 4 लॅम्बडा जे कॅप प्लस मायनस 8 + 11 लॅम्बडा के कॅप असं आपण म्हणूयात. मायनस कोण येणार आता, आणि 10 प्लस लॅम्बडा आय कॅप मायनस 4 मायनस 2 लॅम्बडा जे कॅप प्लस असा येणार, म्हणजे मायनस आपण कॉमन काढलाय, हा असा फर्स्ट कन्सिडर करूया. आता त्याच्यानंतर then pm bar is equal to आता pm bar काय असणार आहे, m bar मायनस pf अल्फा बार, म्हणजे हा येणार. म्हणजे इथं काय लिहूया आपण, 11 + 10 लॅम्बडा आय कॅप मायनस, इथं मायनस केलं की बरं पडत जरा, 2 + 4 लॅम्बडा जे कॅप मायनस 8 + 11 लॅम्बडा के कॅप मायनस 2 आय कॅप मायनस जे कॅप प्लस 5 के कॅप विच इज इक्वल टू, आता काय होतं बघा, 11 - 2 9 प्लस 10 लॅम्बडा आय कॅप, बरोबर. आता मायनस मायनस गेटिंग प्लस झाला, 2 + 1 3 3 + 4 लॅम्बडा येणार, इथं काय येणार आहे 3 + 4 लॅम्बडा मायनस 2 + 1 मायनस 1 होणार, मायनस 1 म्हणजे 1 + 4 लॅम्बडा जे कॅप मायनस 5 होणार, मायनस 8 मायनस 5 मायनस 13 प्लस इन ब्रॅकेट मायनस 13 नाही मायनस इन ब्रॅकेट प्लस 13 प्लस 11 लॅम्बडा के कॅप झाला. पण पीएम इज परपेंडिकुलर, पीएम इज since PM is perpendicular to the given line, which is parallel to B bar, आता B bar कोण, तो 10 I cap minus 4 J cap minus 11 K cap होता, बरोबर ना. B bar is equal to 10 I cap minus 4 J cap minus 11 K cap, इथं पण ना. आता याच्यानंतर काय, मग PM bar dot B bar is equal to 0, का, dot product is 0 when it is perpendicular to this each other. Therefore आता आपण इथे काय करणार, इथं 9 + 10 I cap 9 + 10 लॅम्बडा I cap 9 + 10 लॅम्बडा I cap minus 1 + 4 लॅम्बडा J cap minus 13 + 11 लॅम्बडा K cap, आणि इथं डॉट प्रॉडक्ट मध्ये कोण येणार, 10 I cap minus 4 J cap minus 11 K cap. आता काय होणार बघा, इथं 10 into 9 + 10 लॅम्बडा minus minus getting plus 4 into 1 + 4 lambda minus getting plus, what will happen to this, 11 into 13 plus lambda 11 lambda equal to 0. आता लॅम्बडाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची ना आपल्याला, लॅम्बडा काय येत होतं हे बघायचं. बघूयात, 90 + 100 लॅम्बडा plus 4 plus 16 lambda plus 143 plus 121 lambda is equal to 0. आता
90 प्लस 4 94 प्लस 143 बरोबर 7 237 प्लस 100 प्लस 16 प्लस 121 म्हणजे 137 आणि हा 100 237 लॅम्बडा इज इक्वल टू 0. Therefore 237 lambda is equal to minus 237. Therefore lambda is equal to minus 1. कळालं आता इथं lambda is equal to minus 1 आलेला आहे. आता lambda is equal to minus 1 हा कुठे सबस्टिट्यूट करणार in equation 1. Substituting lambda in equation 1 मध्ये टाकला तर 1 minus 1 बरं का minus 1 टाकायचा 11 minus 10 yes 1i we get म्हणायचं minus 4 minus 2 plus 2j minus 11 8 minus 7 minus 3 plus 3 k. Substituting lambda in equation 1 we get what we get here, this position vector of m बरोबर आहे का I cap plus j cap plus 3k cap. Therefore the coordinates of foot of perpendicular m are 1 2 3. Now PM bar is equal to I cap plus 2j cap plus 3k cap. Therefore modulus of PM bar, this is nothing but the magnitude or the distance we can say 1 square plus 2 square plus 3 square which is equal to 1 plus 4 plus 9. PM bar m bar काढला आता PM bar सॉरी m bar काढला आपण PM bar पाहिजे आपल्याला म्हणजे m bar minus p bar PM bar m bar minus p bar काय येतो m bar minus p bar कोण आहे I 2 minus 1 1 I cap minus 1 minus 2 minus 3 j cap आणि 5 minus 3 plus 2 k cap. ओके actually PM bar आला I cap minus 3 j cap plus 2 k cap 1 square minus 3 square plus 2 square that is equal to 1 plus 9 plus 4 which is equal to under root 14 units. Under root 14 units. Hence the coordinates of the foot of perpendicular are 1 2 3 and the required length is under 14 units. हे लक्षात ठेवा. इथं आपण हे कन्सिडर केला लेट m be the foot of the perpendicular drawn from the point दिला आणि r bar कोणता आहे तो इथं दिला म्हणजे लाईनचं इक्वेशन दिला. लेट द पोझिशन वेक्टर ऑफ m be. आता पोझिशन वेक्टर काय असणार आहे याच्यावरती ही लाईन आहे त्याच्यावरतीच आहे ना हा सो वी कॅन से दॅट m इज इक्वल आता 11 i cap minus 2 j cap minus 8 k cap plus lambda into 10 i cap minus 4 j cap minus 11 k cap असा होणार. मग आता हा इकडून घेतला की आय कॅप कोण जे कॅप आणि के कॅप इथून आला पण PM बार कोण तर हे अशा पद्धतीने PM बार काढण्यासाठी आपल्याला याच्यात व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या आणि त्यानुसार आपण इथं काढलं 9 plus 10 लॅम्बडा आय कॅप मग इथंच आहे तो -1 आहे मग मायनस आय कॅप झाला -1 आय कॅप -3 plus 3 जे कॅप होईल आणि त्याच्यानंतर -2 के कॅप पण होईल म्हणजे हे उलट्या पद्धतीने पण जाईल इथं मायनस आय कॅप येईल प्लस 3 जे कॅप होईल -2 के कॅप इथं PM बार नुसार तुम्ही म्हणतात तर PM बार आहे म्हणजे m बार मायनस p बार आहे मग m बार मायनस p बार म्हणजे इथं हा असा होणार आहे म्हणून काय होणार हा मायनस आय कॅप प्लस 3 जे कॅप -2 के कॅप असा होईल. ठीक आहे या पद्धतीने तुम्ही करा म्हणजे तुम्हाला हे आन्सर्स पटकन मिळतील आणि मग त्याच्यानंतर तुम्ही हे सॉल्व्ह करायचे कारण परपेंडिक्युलर आहे
यानुसार हा याचा परपेंडिक्युलर असल्यामुळे हे दोघांचे काय होतात, डॉट प्रोडक्ट इज इक्वल टू 0. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 3. फाइंड द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाइन्स. Sorry. Find the shortest distance between the lines. R bar is equal to 4 I cap minus j cap plus lambda I cap plus 2 j cap minus 3 k cap, and R bar is equal to I cap minus j cap, I cap minus j cap plus 2 k cap plus mu I cap plus 4 j cap, I cap plus 4 j cap minus 5 k cap minus 5 k cap. आता शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन आपल्याला माहिती आहे, सोल्युशन मध्ये जर आपण लिहिला द शॉर्टेस्ट डिस्टन्स between the lines R bar is equal to A1 bar plus lambda कोण असतो B1 bar, and R bar is equal to A2 bar plus lambda B2 bar is, बरोबर आहे, लॅम्बडा B1 बार आणि लॅम्बडा B2 बार याच्यामध्ये म्यू B2 बार असं म्हणू आपण. A1 A2 तर असाच आहे म्यू, बरोबर आहे, इथं म्यू दिलाय म्हणून म्यू B2 बार इज, आपण इथं लिहितो ना डिस्टन्स इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ A2 बार माइनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार होल डिवाइडेड बाय मॉड्युलस ऑफ B1 क्रॉस B2. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तर मग गिवन लाइन्स आर A1, गिवन लाइन्स आर ऍक्च्युली R बार मधून स्टार्ट होतात, मग तिथून लिहायचा R बार इज इक्वल टू 4 I cap माइनस j cap, ठीक आहे, प्लस लॅम्बडा इन ब्रॅकेट I cap प्लस 2 j cap माइनस 3 k cap, बरोबर, and R bar is equal to I cap minus j cap plus 2 k cap plus mu in bracket I cap plus 4 j cap minus 5 k cap. Therefore here A1 is equal to 4 I cap minus j cap plus 0 k cap लिहून टाका. A2 bar is equal to I cap minus j cap plus 2 k cap. B1 bar is equal to I cap plus 2 j cap minus 3 k cap, and B2 bar is equal to I cap plus 4 j cap minus 5 k cap. इथपर्यंत आला तर आपल्याला हे माहित झालं सगळ्यांना, बरोबर आहे. आता इथं मला काय पाहिजे, A2 बार मायनस A1 बार, म्हणजे A2 बार मायनस A1 बार इज इक्वल टू I cap minus j cap plus 2 k cap मायनस देऊन टाका minus 4 I cap plus j cap minus 0 k cap, which is equal to I cap minus 4 minus 3 I cap minus 4 plus j minus j plus j 0 j cap plus 2 k cap, which is equal to, we can say only this minus 3 I cap plus 2 k cap. Now B1 bar cross B2 bar पाहिजे आपल्याला, and B1 bar cross B2 bar, which is equal to, in determinant I cap, J cap, K cap. What about B1
1 2 minus 3 1 4 minus 5, which is equal to I cap in bracket minus 10 plus 12 minus 10 plus 12 minus j cap in bracket minus 5 plus 3 minus 5 plus 3 plus k cap in bracket 4 minus 2 4 minus 2 आणि डिटर्मिनंट आपल्याला माहिती आहे, फाइंड आउट करायचं व्हॅल्यू कशी. देन minus 10 plus 12 that is equal to 2 I cap minus 2 plus 2 झाला plus 2 j cap plus 2 k cap plus 2 j cap plus 2 k cap. ठीक आहे, इथं पर्यंत आला हा 2 I cap plus 2 j cap plus 2 k cap. Now we want dot product of this a2 minus a1 a2 bar minus a1 bar dot b1 bar cross b2 bar, which is equal to minus 3 I cap plus 0 j cap plus 2 k cap into 2 I dot 2 I cap plus 2 j cap plus 2 k cap. This will be minus 3 to the minus 6 plus 0 plus 4, which is equal to 2 here. आपल्याला वरचा भाग काय मिळाला 2 मिळाला. आणि मॉड्युलस ऑफ दिस नाउ modulus of b1 bar cross b2 bar is equal to square root of 2 square plus 2 square plus 2 square 4 plus 4 plus 4, which is equal to square root of 12, which is equal to 2 under root 3. Now d is equal to modulus of a1 bar dot a2 bar 2 upon 2 root 3. D is equal to, this will be 1 upon root 3 1 upon root 3 units 1 upon root 3 units is a distance between shortest distance between the two lines is 1 by root 3 units. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त आपल्याला यामध्ये चॉईस काय करावा लागतो, फॉर्म्युल्यानुसार a1 a2 b1 b2 म्हणजे a1 बार a2 बार b1 बार b2 बार. मग a2 बार मायनस a1 बार काय फाइंड आउट करा, b1 बार क्रॉस b2 बार फाइंड आउट करा. देन यू हॅव टू फाइंड आउट दी मॉड्युलस ऑफ दिस. मग डॉट प्रोडक्ट काढून घेतला, मॉड्युलस काढून घेतला आणि फॉर्म्युल्यामध्ये ॲज इट इज टाइप सोडला आणि याच्यानुसार मग आपल्याला आन्सर्स मिळतात. लक्षात आलं, खूप इम्पॉर्टंट आहे. झाला थर्ड क्वेश्चन. आता फोर्थ क्वेश्चन बघूयात आपण. फोर्थ क्वेश्चन मध्ये म्हणताय फाइंड द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाइन्स. फाइंड द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाइन्स. लाइन्स बघा x plus 1 upon 7 is equal to y plus 1 upon minus 6 is equal to z plus 1 upon 1 and x minus 3 upon 1 is equal to y minus 5 upon minus 2 is equal to z minus 7 upon 1. ठीक आहे, तर आता इथं आपल्याला शॉर्टेस्ट डिस्टन्स विचारले आणि हा कोणत्या फॉर्म मध्ये आहे हा. Yes, this is in the form of Cartesian. मग आता शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन ऑफ देम आपल्याला माहिती आहे सोल्युशन मध्ये हा नंबर 4 आहे ना. शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन दी लाइन्स कुठला x minus x1 upon a1 is equal to y minus y1 upon b1 is equal to z minus z1 upon c1 and x minus x2 upon a2 is equal to y minus y2 upon b2 is equal to z minus z2 upon c2 is d is equal to indeterminant of x2 minus x1 y2 minus y1 z2 minus z1 a1 b1 c1
A2 B2 C2 होल डिवाइडेड बाय 12 21 लक्षात ठेवायचा, बरोबर आहे. 12 21 माहिती आहे ना. B1 C2 मायनस C2 B1, B1 C2 मायनस इथं BC ब्रॅकेट स्क्वेअर BC CA मायनस उलटा AB असं घ्यायचं आणि ब्रॅकेट स्क्वेअर करायचा प्रत्येकाचा. BC CA AB च्या फॉर्म मध्ये घ्यायचा, BC CB आणि AB 2 1 1 2 2 1 1 2 2 1. B1 C2 minus B2 C1 C1 A2 minus C2 A1 A1 B2 minus A2 B1 या पद्धतीने आपल्याला करायचंय. आणि हे दिस इज द डिस्टन्स. आपल्याला जेवढं माहिती आहे गिवन लाईन्स वरून लिहू शकताय. गिवन लाईन्स आहे equation of the given lines are x plus 1 upon 7 y plus 1 upon minus 6 z plus 1 upon 1 and x minus 3 upon 1 is equal to y minus 5 upon minus 2 is equal to z minus 7 upon 1. So we can write down here x minus x1 is equal to minus 1, y1 is equal to minus 1, z1 is equal to minus 1 and x2 is equal to 3, y2 is equal to 5, z2 is equal to 7. A1 is equal to 7, B1 is equal to minus 6, C1 is equal to 1 and A2 is equal to 1, B2 is equal to minus 2, C2 is equal to 1. C2 is equal to 1. Therefore, we can have D is equal to here. Determinant form x2 minus x1 3 minus minus plus 1 3 plus 1 3 minus minus 1 plus 4 झाला 5 minus minus plus 6 झाला plus 1 6 झाला आणि 7 plus 6 8 झाला 4 6 8. इथे येणार A1 B1 C1 7 minus 6 1 7 minus 6 1 1 minus 2 1 1 minus 2 1 whole divided by स्क्वेअर रूट ऑफ. सगळ्यात महत्वाचं इथं आहे, पहिला ते फाइंड आउट करून घेऊन मग स्क्वेअर रूट फाइंड आउट केला तरी चालतं किंवा डेफिनेटली यू कॅन राईट डाऊन लाईक दॅट B1 C2 B1 C2 B1 C2 minus 6 B1 C2 minus 6. आता कोण येणार B2 C1 minus 2 whole bracket square plus आता BC झाला तर CA C1 A2 1 minus C2 A1 7 bracket square plus A1 B2 minus 14 minus A1 B2 नंतर A2 B1 minus 6 minus getting plus 6 bracket square. हे बरोबर आहे का उद्या थांबा. B1 C2 minus 6 आला minus B1 C2 झाला B1 C2 12 21 म्हणजे B2 C1 मायनस मायनस प्लस 2 होतो दादा इथं. त्याच्यानंतर C1 A2 12 1 1 जा 1 मायनस C1 A2 C2 A1 plus 7 चा minus 7. Correct आहे. D is equal to this will be 4 in bracket minus 6 plus 2 minus 4 minus 6 in bracket 7 minus 1 minus 7 minus 1 6 plus 8 in bracket
-12 + 6 -14 + 6 8 आला. अरे वा, इथं काय होतं बघा, अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 4चा स्क्वेअर 16 -6चा स्क्वेअर + 36 + 8चा स्क्वेअर 64. सेम वाल्यावरती d इज इक्वल टू -16 + 36 + 64 होल डिवाइडेड बाय 16 + 36 + 64. आता काय होणार, हा +14 + 6 20 वाला 8 -2 -14 -14 + 6 -8 झाला. -14 + 6 -8 झाला. -6 होते वरती -36 -36 -16 -64 आणि खाली 36 + 64. हा 70 80 80 80 + 30 110 10 + 6 116. d is equal to -116 upon √116. d is equal to काय येणार आहे, मायनस. आता हा मॉड्युलस जर डिस्टन्स बघायचा आहे तर हा कशामध्ये असणार आहे, मॉड्युलस फॉर्म मध्ये असणार. लक्षात येतो का? मग आता याचा आन्सर काय आला, मायनस जातो म्हणजे काय येईल, 116 upon √116 which is d is equal to √116 units. आता √116 can we write in the form of 29 4 60 आहे ना, 29 4 बरोबर, म्हणजे 2/29 युनिट्स असं म्हणू शकतो. 2/29 युनिट्स या पद्धतीने त्याचं आन्सर येतं, हे लक्षात घ्या. आता नेक्स्ट बघूया आपण. 5th क्वेश्चन आहे, फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ a point 1 0 0 फ्रॉम द लाईन अँड ऑल्सो कोऑर्डिनेट्स ऑफ द फुट ऑफ द परपेंडिक्युलर. म्हणजे मागाशी तुम्ही जे केलंय ना तेच करायचं आहे इथं. थोडंसं वेगळ्या पद्धतीने पण इथं तुम्ही करू शकता, कारण इथं लाईन वेगळी दिली आणि तिथं लाईन वेगळी दिली होती फुट ऑफ परपेंडिक्युलर साठी. r बार प्लस a बार r बार इज इक्वल टू a बार प्लस लॅम्बडा b बारच्या फॉर्ममध्ये होता. इथं कार्टेशियन पॉईंट्स दिल्या त्यामुळे फुट ऑफ परपेंडिक्युलर इथं डिरेक्शन रेशोज यूज करू शकता. डायरेक्शन रेशोज यूज केल्यानंतर तुम्हाला त्याचे व्हॅल्यूज पण फाइंड आउट करता येतील. तर करू का, लक्षात आलं? फॉर्म्युले माहित असतील तर तुम्हाला डायरेक्ट आन्सर्स काढता येतात. Fifth one, find the perpendicular distance of the point 1 0 0 and from the line x minus 1 upon 2 is equal to y plus 1 upon 3 z plus 10 upon 8 and find the coordinates of the foot of the perpendicular. Same again upon we can write down here. So बघा हा असा MB the foot of perpendicular, P of alpha A bar होणार, A of A bar म्हणू आपण, B bar असा असेल, म्हणजे 2 - 3 8 हा B bar असतो. लक्षात घ्या, x1 y1 z1 हा इथं असतो, कळतं का? म्हणजे 1 -1 आणि -10 हे इथं असणार आणि इथं दिलाय तो 1 0 0 असणार या पद्धतीने. पण इथं लॅम्बडा म्हणून येणार हा. ठीक आहे, बघूयात आपण सॉल्व तरी करून बघूया. लेट एम बी द फुट ऑफ परपेंडिक्युलर, लेट एम बी द फुट ऑफ परपेंडिक्युलर drawn from the point कुठे P1 0 0 to the line
line x minus 1 upon 2 is equal to y plus 1 upon minus 3 is equal to z plus 10 upon 8 here. बरोबर आहे, which is equal to लॅम्बडा कन्सिडर करू शकता. आता मात्र इथे चेंज होणार बघा, आपण खाली घेऊया लेट x minus 1 upon 2 which is equal to y plus 1 upon minus 3 which is equal to z plus 10 upon 8 is equal to लॅम्बडा. आता आपण x y z याचे पॉइंट्स इथं अशा पद्धतीने घेऊ शकतो. 2 लॅम्बडा प्लस 1 बरोबर आहे, मायनस 3 लॅम्बडा प्लस मायनस 1 अशा पद्धतीने m चे कोऑर्डिनेट्स आपण फाइंड आउट करू शकतो. द कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉइंट ऑन द लाइन आर गिवन बाय द कोऑर्डिनेट्स of any line, any point on the line are given by x is equal to 2 lambda plus 1, y is equal to minus 3 lambda minus 1 and z is equal to किती आहे ना, z is equal to 8 lambda minus 10. Therefore the coordinates of m, therefore the coordinates of m are काय काय येणार आहे बघा, 2 lambda plus 1 minus 3 lambda minus 1 8 lambda minus 10 हे m चे कोऑर्डिनेट्स झाले. बरोबर आहे, m चे कोऑर्डिनेट्स हे आहेत. तर मग इथे फर्स्ट कन्सिडर करतो आपण the direction ratios of pm. Therefore the direction ratios of the pm, direction ratios of pm हा मायनस हा करतो आपण, म्हणजे इथे घेताना कसं केलं जातं, 2 लॅम्बडा प्लस 1 मायनस 1 म्हणजे 2 लॅम्बडा येणार. बरोबर आहे ना, 2 लॅम्बडा दॅट इज 2 लॅम्बडा प्लस 1 मायनस 1 कॉमा minus 3 lambda minus 1 minus 0 comma 8 lambda minus 10 minus 0 that is 2 lambda minus 3 lambda minus 1 8 lambda minus 10 इथं असं झालं. हे झालं डायरेक्शन रेशियोज. आता डायरेक्शन रेशियोज ऑफ द गिवन लाइन. नाउ द डायरेक्शन रेशियोज of given line are 2 minus 3 8. Actually 2 minus 3 8 आहेत. But PM is perpendicular to the given line. काय म्हणायचं, PM is perpendicular to given line. Since PM is perpendicular to given line, therefore dot product of the cone 2 into 2 lambda direction ratio चा dot product minus 3 into minus 3 lambda minus 1 plus 8 into 8 lambda minus 10 is equal to 0. A1 A2 plus B1 B2 plus C1 C2 is equal to 0 होणार. So this will be 4 lambda minus 18 plus 9 lambda plus 3 plus 64 lambda minus 80 equal to 0. Therefore (64 plus 9) 670 73 77 lambda minus 77 equal to 0. Therefore 77 lambda is equal to 77. Lambda is equal to 1. Substituting in 1, lambda substitute in 1, therefore the coordinates of m will be 2 lambda plus 1 is equal to 3 minus 3 lambda minus 1 is equal to minus 4 and 8 lambda minus 10 is equal to minus 2. Therefore the coordinates of m are 3 minus 4 minus 2. Also 3 minus 4 minus 2. Length of perpendicular कुठला from P to the line PM bar modulus
calculus of p m bar is equal to square root of p m bar minus p bar. 3 minus 1 bracket square plus minus 4 minus 0 bracket square plus minus 2 minus 0 bracket square, which is equal to 3 minus 1 2 square plus minus 4 square plus minus 2 square, which is equal to 4 plus 16 plus 4, which is equal to square root of 24. And this is nothing but 4 6 समझे 2 under root 6 units. काय होता हा 2 under root 6 units. This is your final answer. लक्षात आलं तिथं वेगळ्या पद्धतीनं होतं r bar is equal to a bar plus त्या पद्धतीने तुम्ही ते पण काढू शकता. नाही असं नाही म्हणजे b bar हा मिळतोय तुम्हाला बघा a bar होता तिथं त्यामुळे तुम्ही x1 y1 z1 पण कन्सिडर करू शकला असता आणि या पद्धतीने राईट डाऊन करून फोटो परपेंडिक्युलर काढू शकला असता. काही प्रॉब्लेम नाही म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला कन्वर्ट करता येते. आपल्याला ह्या दोन वेगवेगळ्या मेथड्स मिळतात वेगवेगळ्या एक्झाम्पल करता. आता 6 क्वेश्चन बघा. A104 B0 minus 11 13 C2 minus 3 1 are 3 points and D is the photo perpendicular from A to BC असं सांगितलं आहे. A to BC. Find the coordinates of D. D चे coordinates find करायला सांगितलेलं आहे. बघूया काय होतं इथं. आपल्याला काय दिलंय A104 B is given C is given D is given D is not given. We have to find the foot of perpendicular. Now the equation of line passing through the 2 points कुठले दिले B and C passing through the points आपण कन्सिडर करूया x1 y1 z1 and x2 y2 z2 given by x minus x1 is given by म्हणू x minus x1 upon x2 minus x1 y minus y1 upon y2 minus y1 is equal to z minus z1 upon z2 minus z1 हे अशा पद्धतीनं इक्वेशन असतं बरोबर आहे. म्हणजे गिवन A104 B0 minus 11 13 and C 2 minus 3 1. आता line passing through the points B and C असं सांगितलं आहे. And 3 points D is the foot of perpendicular from A to BC. From A to BC सांगितलं आहे. Therefore the equation of BC passing through points असं म्हणायचं. Are the 3 given points? But the equation of line passing through the points B 0 minus 11 13 and C 2 minus 3 1 is x minus x1 upon x2 minus x1 is equal to y minus y1 upon y2 minus y1 z minus z1 upon z2 minus z1. ठीक आहे इथपर्यंत हा आला. मग यालाच आपण काय म्हणू शकतो x upon 2 which is equal to y plus 11 upon 8
इज इक्वल टू झेड मायनस 13 अपॉन मायनस 12. लेट आता आपल्याला माहिती आहे याला लॅमडा कन्सिडर करतो. एक्स इज इक्वल टू वाय प्लस लॅमडा 11 अपॉन 8 इज इक्वल टू झेड मायनस 13 अपॉन मायनस 12 इज इक्वल टू लॅमडा हियर. झाला एक्झाम. Therefore the coordinates of any point on the line BC are given by. What will happen to this? X is equal to काय येईल बघा 2 लॅम्बडा, y is equal to काय येईल बघा 8 लॅम्बडा minus 11 and z is equal to काय येईल minus 12 लॅम्बडा plus 13 minus 12 लॅम्बडा plus 13. ला कन्सिडर करूया सेकंड. एक्स वाय झेड ना कुठं परपेंडिक्युलरचे काय येतात 2 लॅम्बडा इथं 1 2 काय कॅन्सल केलं नाही इथंच 1 आहे. लॅम्बडा वाला फर्स्ट हाच आला. ठीक आहे. द डायरेक्शन रेशोज ऑफ एडी. पहिल्यांदा आपण आता डायरेक्शन रेशोज ऑफ एडी बघूया. म्हणजे आपण इथं हे काढूया. ए किती आहे बघा 104. इथं डी फाइंड आउट करायचं आहे. इथं बी आहे, इथं सी आहे, इथं फक्त पी ऐवजी ई आहे. बी कोण आहे 0 मायनस 11 13 आणि सी कोण आहे 2 मायनस 3 1 असं आहे. हा पण डीचे फाइंड आउट करायचे आहेत आता. आणि हे तुम्ही वेक्टर मध्ये जाऊन करू शकता. लॅम्बडा इज टू 1 करू शकता. म्हणजे 2 लॅम्बडा मायनस 11 आहे बघा इथं. हा तर एक्स इज इक्वल टू 2 लॅम्बडा नाही तर लॅम्बडा इज टू 1 केलं तर 2 लॅम्बडा प्लस 0 बरोबर आहे. त्याच्यानंतर लॅम्बडा प्लस 1 खाली येणार. दुसरा मायनस 3 लॅम्बडा मायनस 11 अपॉन लॅम्बडा प्लस 1. म्हणजे इक्वल टू 0 असतं त्याला तिकडे जाणारच आहे ना, काही संबंधच येत नाही. म्हणजे लॅम्बडा येताना हा तसाच येणार. मायनस 8 लॅम्बडा मायनस 11 आहे. 2 मायनस 3 1 2 मायनस 3 1 नाही आहे. हा सी 2 मायनस 3 1 आहे बरोबर आहे. 8 लॅम्बडा मायनस 11 आणि इथं लॅम्बडा मायनस 13. ठीक आहे. अशा पद्धतीने पण करू शकता. लॅम्बडा प्लस 1 आहे. लॅम्बडा ज्यावेळी येईल त्यावेळी तुमचा आन्सर बरोबर येईल. आता इथं झाला हा द कोऑर्डिनेट्स ऑफ द डी. कोऑर्डिनेट्स ऑफ डी कुठलं झाला द कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉइंट ऑन द BC आर गिवन बाय. हे झाले म्हणजेच कोऑर्डिनेट्स ऑफ डी हेच असणार ना. देअरफॉर द कोऑर्डिनेट्स of D are 2 लॅम्बडा 8 लॅम्बडा मायनस 1 आणि मायनस 12 लॅम्बडा प्लस 13 आणि इथेच फर्स्ट आला. आता सिन्स आता आपल्याला हे कशाचे काढायचे आहेत डायरेक्शन रेशोज ऑफ गिवन. कोणाचे डायरेक्शन रेशोज द डायरेक्शन रेशोज ऑफ ADR. therefore the direction ratios of AD. AD चे डायरेक्शन रेशोज म्हणजे हा 2 लॅम्बडा मायनस 1 2 लॅम्बडा मायनस 1 कॉमा 8 लॅम्बडा मायनस 11 मायनस 0 मायनस 11 झाला मायनस 12 लॅम्बडा प्लस 13 मायनस 4 म्हणजे प्लस 9 आला. इथपर्यंत झालं आहे. बट AD इज परपेंडिक्युलर टू BC ना. but AD is perpendicular to BC. Now the direction ratios of lambda are 2 lambda minus 1 झाला 8 lambda minus 11 झाला minus 12 lambda plus 9 झाला. आता the direction ratios of आपल्याला कोणाचे काढायचे आहेत या BC चे आणि AD चे. ते परपेंडिक्युलर असेल तर डॉट प्रॉडक्ट 0 दाखवायचं. डायरेक्शन रेशोज ऑफ BC आर. डायरेक्शन रेशोज ऑफ BC कसं येणार आहे 2 8 minus 12 2 minus 0 2 minus 3 plus 8 plus 8 झाला minus 3 plus 11 plus 8 1 minus 13 minus 12 2 8 minus 12 आला 2 8 into minus 12. Since AD is perpendicular to BC therefore AD bar dot BC bar is equal to 0 असं येतं ना. AD bar dot BC bar is equal to 0 किंवा त्यांचे
कसले पॉईंट म्हणतो आपण, डॉट प्रोडक्ट इज इक्वल टू 0. मग आता डॉट प्रोडक्ट 2 इंटू 2 लॅम्बडा मायनस 1 प्लस 8 इंटू 8 लॅम्बडा मायनस 11 मायनस 12 इन ब्रॅकेट minus 12 lambda plus 9 equal to 0. Therefore, 4 lambda minus 2 plus 64 lambda minus 88 minus 144 lambda minus 108 equal to 0. आता 4 lambda 68 minus 144, 68 plus 2 70 30 आणि 44 76 minus 76 lambda. आता हा minus 2 minus 108 आणि minus म्हणजे 90 आणि 98 198 येणार बरोबर. minus 198 equal to 0. 68 minus 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 getting plus म्हणजे काय झालं आता परत 4 plus 68 plus 144 68 plus 144 किती येतो 68 plus 144 212 lambda. 68 plus 144 212 ना 112 इथं 1 आला म्हणजे 2 आला 212 lambda minus 198 equal to 0. Therefore lambda is equal to 198 upon 212 म्हणजेच कोण झाला 99 upon 106. तर हा सबस्टिट्यूट करायचा आपल्याला, फर्स्ट कुठे गेला इकडे 2 into 99 upon 106 comma 8 into 99 upon 106 minus 11 and minus 12 into 99 upon 106 plus 30 which is equal to काय होईल हा 198 upon 106 792 upon 106 च्या फॉर्ममध्ये आणायचा 799 minus 11 आहे बरं का. आणि त्याच्यानंतर 1188 मायनस मध्ये जाणार 106 झाले का 11 106 प्लस 13 येणार. हे कॅल्क्युलेशन महत्वाचे आहेत. आता हा 196 upon 106 ॲज इट इज 198 upon 106. आता हा मायनस 106 आणि गेला 7 म्हणजे 792 minus 792 4 9 390 374 or 90 sorry 9 7 minus 374 upon 106 परत हा तसा 0 9 1 190 upon 106 which is correspondence to action 99 upon आता हा इथे जातो ना 2 9 जा 99 upon 53 हा तसाच minus 370 पण आता हा पण जातो minus 2 1 जा 2 8 जा 2 7 जा upon 53 इथं पण जातो हा 95 म्हणजे 99 by 53 minus 187 by 53 आणि 95 by 53 असं येतो. and these are the coordinates of the foot of perpendicular. त्याच्यानंतर 7th नंबरचं एक्झाम्पल आणि आपण नंतर बघणार आहोत कुठला 8 नंबरचं आहे 7 आणि 8. ॲक्च्युली 7 आणि 8 हा मागच्या काही एक्झाम्पल सारखाच आहे.
म्हणजे ज्योमेट्री आहे व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे. By computing the shortest distance, determine whether the following lines intersect each other. तर लाईन केव्हा इंटरसेक्ट होतात? 0 आला पाहिजे न्यूमरेटर, म्हणजे a2 बार मायनस a1 बार डॉट b1 बार क्रॉस b2 बार इज इक्वल टू 0 आपण मागे बघितलं. बघूया आपण दिलेली लाईन काय आहे. फर्स्ट लाईन इज गिवन r bar is equal to I bar minus j bar I cap plus j cap, sorry I cap minus j cap. Next दिला plus lambda 2 I cap plus k cap and r bar is equal to 2 I cap minus j cap plus mu into I cap plus j cap minus a cap. आपल्याला माहिती आहे the shortest distance between solution, the shortest distance between two lines r bar is equal to a1 bar plus lambda b1 bar and r bar is equal to a2 bar plus mu b2 bar is d is equal to a2 bar minus a1 bar dot b1 bar cross b2 bar upon modulus of b1 bar cross b2 bar. इथं झाला. मग इथं आपल्याला लाईन्स दिलेल्या आहेत काय, गिवन लाईन्स आहेत, किंवा आपण हिअर डायरेक्ट म्हणू शकतो here a1 bar is equal to I cap minus j cap plus 0 k cap, a2 bar is equal to 2 I cap minus j cap plus 0 k cap, b1 bar is equal to 2 I cap plus 0 j cap plus k cap and b2 bar is equal to I cap plus j cap minus k cap. Now we have to find a2 bar minus a1 bar. 2 minus 1 1 I cap म्हणजे I cap plus 0 j cap 0 k cap बरोबर. a2 bar minus a1 bar मिळाला. b1 bar cross b2 bar is equal to determinant of I j k. a2 minus a1 आपल्याला आता मिळाला, बरोबर आहे. पुढे I cap j cap k cap b1 कोण आहे बघा 2 0 1 1 1 minus 1. Now this will be I cap in bracket 0 minus 1 minus j cap minus 2 minus 1 plus k cap in bracket 2 minus 0 minus I cap plus 3 j cap plus 2 k cap b1 bar cross b2 bar झाला. आता modulus of b1 bar cross b2 bar पण करावं लागेल which is equal to इथं आपल्याला हा शॉर्टेस्ट डिस्टन्स काढायला सांगितलेलं नाही आहे. बाय कॉम्प्युटिंग द शॉर्टेस्ट डिस्टन्स, ओके शॉर्टेस्ट डिस्टन्स पण विचारला. बाय कॉम्प्युटिंग द शॉर्टेस्ट डिस्टन्स पण म्हटलेलं आहे. शॉर्टेस्ट डिस्टन्स काढायचं असेल मॉड्युलस ऑफ b1 बार प्लस b2 बार करूया. अंडर रूट माइनस 1 स्क्वायर प्लस 3 स्क्वायर प्लस 2 स्क्वायर अंडर रूट 14. Now a2 bar minus a1 bar dot b1 bar cross b2 bar which is equal to a2 minus a1 I cap only here dot b1 bar cross b2 bar is minus I cap plus 3j cap plus 2k cap
which is equal to -1, which is not equal to 0 actually. Therefore, the shortest distance distance between two lines is d is equal to modulus of a2 minus a1 dot minus 1 upon square root of 40. Therefore, d is equal to 1 upon under root 40 units, which is not equal to 0. Therefore, hence the given lines do not intersect each other. या पद्धतीने आपल्याला इथे एक्झाम्पल मिळाले. आणि इंटरसेक्ट करत असेल तर दुसरा एक आहे, दोन लाईन आपल्याला कार्टेशियन फॉर्म मध्ये दिले असतील तर फॉर्म्युला आहे बघा, x2 minus x1 डिटर्मिनंट ऑफ x2 minus x1 y2 minus y1 z2 minus z1 a1 b1 c1 a2 b2 c2 is equal to 0 आला पाहिजे. आणि तो 0 आला तर आपल्याला फाइंड आउट करता येतं. आणि समजा आपल्याला 0 दिला आहे, समजा ते शॉर्टेस्ट डिस्टन्स दिलेला आहे आणि आपल्याला शॉर्टेस्ट डिस्टन्स 0 म्हणजे इंटरसेक्ट करता येत असं सांगितलं तर तो डिटर्मिनंट घ्यायचा. आणि तो डिटर्मिनंट इज इक्वल टू 0 दाखवला देन द फाइंड द व्हॅल्यू ऑफ k असं सांगितलं जातं. मग लक्षात घ्या, या एक्सरसाइज मध्ये शेवटचं एक्झाम्पल तसंच आहे. दोन लाईनचं इक्वेशन दिलं आणि इंटरसेक्ट इच अदर सांगितलं देन फाइंड k असं म्हटलं. तुम्ही फॉर्म्युला टाकून त्याच्यामध्ये डिटर्मिनंट घ्यायचा, x2 minus x1 y2 minus y1 z2 minus z1 a1 b1 c1 a2 b2 c2 is equal to 0 म्हणायचं आणि आन्सर काढायचा. इथं हा आपल्याला लाईन कंप्लीट होतो. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्लेन बघूया. थँक्यू व्हेरी मच.